कोणत्या खेळाडू पाहायला भेटणार आहेत? मला वाटतंय आयकॉन खेळाडू असतील जितेंद्र चाके आणि अनिकेत पवार. इथे मात्र शी स्पोर्ट मध्ये आयकॉन खेळाडू असतील. मला वाटतंय श्रेयस कांबळे आणि निशांत आलीम. नक्कीच इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. पण स्टार्टचा इशारा येतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बघत कशा प्रकारे फेस करतोय तुषार चाळके. आपल्याला बॉलिंग मार्ग पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू आत कधी खेळून काढलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर एकेरी धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या माध्यमातून इथे मात्र संघाचं खातं इथे मात्र ओपन झालंय. म्हणजेच काय तर इथे मात्र पाहायला गेलं तर यावेळेला निशांतने चांगली बॅटिंग सुरुवात केली आहे. धावांचा शिग्नेचर केला जातोय. दरम्यान पाहायला गेलं तर आपण बघतोय 5 षटकांचा चालू असताना सामना आपल्याला भेटीला येतोय. पुन्हा एकदा दत्तचंद स्पोर्ट्स नक्कीच संघ मालक असतील ते म्हणजे अनिकेत भातडे. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. दुसरा चेंडू असेल तुषार चाळके. चेंडू फेकला गेला. इथे मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेच तर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर एक चांगला अनुभवी असा बॉलर पाहायला मिळतोय ज्याने देखील क्रिकेटमध्ये खूप वर्ष घालवली असा खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतोय जो म्हणजे तुषार चाळके. आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल बॉलिंग मार्गवरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू फेकले गेले आणि 1 धाव खर्च पडली जाते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करेल डावखुरा फलंदाज ज्याला मात्र खूप ऍडव्हान्टेज असेल या सामन्यामध्ये. बघूयात काय घडतंय. चेंडू फेकला जातोय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा दांडी 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 गोल. या वेळेला मात्र चेंडूने यष्टांचा वेग घेतलाय. माघारी परतावा लागतंय. मोठा मासा मोठा मोहरा इथे मात्र गारद केला जातोय. बॅक टू द पवेलियन निशांत आलीम डीजे. अनिकेत भातडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती तुषार चाळकेच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी पाहायला भेटते ती. थँक्यू सूरज. विनंती करतो सौरभ कांबळे आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स वर सदायचं आहे. सौरभ कांबळे व श्रेयस कांबळे आपल्याला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स वर सदायचं आहे. सॉरी यस सौरभ कांबळे. तुषार चाळके आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय. मला वाटतंय सुंदर असा चेंडू टाकला. इथे ऑफच्या इशाने कडवून काढला चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्येत ही 2 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो प्रतीक. आपल्या संघासाठी किती धावा जमव तर पाहूया. त्याच्या समोर एक नामवंत गोलंदाज या पंचगोष्ठी मध्ये नाव असं मोठं नाव तुषार चाळके. आपल्या पुढील चेंडू कडवून काढला चेंडू प्रतीक याने पाहूया. 1 धाव नक्कीच पूर्ण करताना एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 3 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो एक आयकॉन खेळाडू श्रेयस कांबळे. या रत्नागिरीमध्ये मोठं नाव आहे त्याचं. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते आजच्या फायनलच्या दिवसामध्ये. श्रेयस कांबळेच्या बॅट मधून सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय त्याची बॅटिंग पाहायला. पाहूया कारण त्याच्या समोर एक नामवंत गोलंदाज तुषार चाळके. पाहूया आपल्याला गोलंदाजीचा भार सांभाळताना पाहायला दिसतोय. पुन्हा एकदा तुषार चाळके आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय श्रेयस कांबळेसाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथे मात्र मोठा फटका मारला. पाहूया झेल खाली कोण येतं का आणि मला वाटतंय सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. आणि 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत मात्र चांगली भर पडली. डीजे खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली ती श्रेयस कांबळेच्या माध्यमातून. आपलं नाव का मोठं आहे आयकॉन म्हणून का निवड केली आहे ही दाखवून दिली ती श्रेयस कांबळेने एक षटकार मारून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय संघाची धावसंख्या पोहोचली. ती धावसंख्या होती 9 धावा. आणि आता मात्र मैदानात दाखल झालाय गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू अनिकेत पवार. रत्नागिरीमध्ये मोठं नाव आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पाहूया प्रतीक साठी
संघाची धावसंख्या होती 9 धावा. एक षटकार मारून आपल्या संघाची मात्र धावसंख्या वाढवली होती. श्रेयस कांबळे याने पुन्हा एकदा तोच दरारा घेऊन मैदानात दाखल झाला. अनिकेत पवार आपल्या शरीर पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच पूर्ण करताना क्षेत्ररक्षण करताना रुपेश पवार इथं मात्र रुपेशच्या माध्यमातून मात्र खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या ती 11 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा अनिकेत पवार आपल्या षटकातील मला वाटतं दुसरा चेंडू घेऊन जाईल तो प्रतीकसाठी. एक मोठा रनअप घेऊन जातोय. पाहूया मोठा फटका मारतो का. इथे मात्र सुंदर असा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू हा डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये गेला चेंडू. एका धावेसाठी एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या पोहोचली ती 12 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. नक्कीच इथे मोठे फटके बाजी करावीच लागेल. लक्ष मोठं ठेवायचं असेल तर प्रतीक आणि श्रेयस कांबळेला मात्र धावसंख्या मात्र वाढवावीच लागेल. मात्र एक नामवंत गोलंदाज आपल्याला गोलंदाजा फार सांभाळताना पाहायला भेटतोय. अनिकेत पवार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रतीकसाठी ऑफ स्टेशन कडून काढला चेंडू. क्षेत्ररक्षण करताना मला वाटतं यतीन पवार पाहूया 2 धावा नक्कीच पूर्ण करताना खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते यतीन पवारच्या माध्यमातून. खरोखर एक अनुभवी खेळाडू मानला जातो. आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला भेटतोय यतीन पवार. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचली ती 14 धावा. पुन्हा एकदा अनिकेत पवार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रतीकसाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते ती. इथे मात्र मोठा फटका मारलाय क्षेत्ररक्षण करतात. इथे मात्र जय सुटलाय रुपेश पवारच्या माध्यमातून. इथे मात्र भरत तालीम यांच्याकडून सुद्धा खराब क्षेत्ररक्षण झालंय. यश रक्षक नक्कीच इथे धावपात झाला असता मोठा मासा गळायला लागला असता. प्रतीक याच्या स्वरूपात मोठा जीवदान भेटलंय प्रतीक याला. पाहूया जीवदानाचा फायदा उठवतो का. मला वाटतं अशा धावा जमवल्या असतील. 2 धावा जमवल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 16 धावा. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं पहिलं मात्र रुपेश पवार यांच्याकडून. मात्र दुसऱ्यांदा झालं ते भरत तालीम याच्याकडून. पुन्हा एकदा अनिकेत पवार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय तो म्हणजे प्रतीकसाठी. पाहूया धावसंख्या रोखतो का. पाहूया मोठे फटका मारायला रोखतो का प्रतीकसाठी. इथे मात्र हलकासी कट केलाय आणि क्षेत्ररक्षण करतोय. पाहूया आकाश आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली. धावसंख्या ती 17 धावा. अनिकेत पवार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातो. समोर आहे तो सामना करतोय तो स्ट्रायकिंग गेला असेल आयकॉन खेळू श्रेयस कांबळे एक षटकार मारून खेळतो. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षण खाली कोण येतं. क्षेत्ररक्षण खाली आले तो तुषार चाके. इथे मात्र तुषारच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 18 धावा. डीजे म्हणून पाहायला भेटतोय तो जितेंद्र चाके मैदानात तिसरं षटक घेऊन आलाय. पाहूया सामना करील तो समोर एक धडकेबाज फलंदाज श्रेयस कांबळे. पाहूया जितेंद्र चाके आपल्या षटकात पहिला चेंडू घेऊन. पाहूया श्रेयस कांबळेसाठी इथे मात्र सुंदर असा चेंडू होता आणि पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा इशारा. वाईटचा बद्दल धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या ती 19 धावा. पहिल्याच लाईन भरकटलाय तो जितेंद्र चाके. पाहूया आयकॉन खेळाडू जितेंद्र चाके आपल्या सगळे पहिला चेंडू घेऊन जातोय. श्रेयस कांबळे शॉर्ट पिच चेंडू होता. श्रेयस कांबळेला काही समज नाही. चेंडू मात्र निर्धाव गेला. कोणती धाव नाही कोणताही धोका नाही. धावसंख्या मात्र यथामली 19 धावा. जर संघाची धावसंख्या रोखायची असेल तर मला वाटतंय जितेंद्र चाके याला अशी गोलंदाजीच करावी लागेल की निर्धाव चेंडू काढावेच लागतील. पाहूया पुन्हा एकदा जितेंद्र चाके आपल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन जातो.
त्याच्या समोर एक नामवंत फलंदाज रत्नागिरीमध्ये मोठं नाव आहे असं श्रेयस कांबळे. पाहूया सुंदर असा चेंडू टाकलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मला वाटतंय निर्धाव जातोय चेंडू. खरोखरच सुंदरशी गोलंदाजी वाटतं. आयकॉन म्हणून आपलं निवड का निवड केली ही मला दाखवून देत होती. म्हणजे जितेंद्र चाके आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव काढलेत. पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय श्रेयस कांबळेसाठी. पाहूया इथं मात्र ऑब्जेक्शन कडून काढला चेंडू. पाहूया एक तर नक्कीच पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न करतो का. दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र पार त्याच्याकडून सुंदर असं शतक्षम पाहायला भेटतंय. पारच त्याच्याकडून सुंदर असं शतक्षम पाहायला भेटतंय. 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडली. धावसंख्येत 21 धावा. पुन्हा एकदा प्रसाद सर तुम्हाला जितेंद्रच्या माध्यमातून गोलंदाजी कशा प्रकारे पाहायला भेटते. नक्कीच जर का विचार केला तर जितू चाळके चांगला बॉलर आहेत. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. परंतु समोर बघितलं गेलं तर श्रेयस कांबळे आपल्याला पाहायला मिळतो. तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. बघूयात कशा प्रकारे बॅटल असेल. ते मात्र चेंडू पिकला गेला. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर इथे मात्र चांगला प्रयत्न केला गेला. परंतु त्यानंतर काय तर इथे मात्र चेंडूला पाठवून दिलंय. चेंडू चाललाय सरळ ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. नक्कीच मी तुला बोललो होतो सूरज की श्रेयस हा देखील एक चांगला बॅट्समन आहे. परंतु इथे मात्र दाखवून देखील देतोय. आणि या 4 धावांची धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 25 धावा 25 षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. ते म्हणजे चालू असताना षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल जितू चाळके यांचा असेल. चेंडू पिकला जातोय. इथे मात्र खराब चेंडू. इथे मात्र चांगला फायदा उठवला गेला आहे का. परंतु नाहीये कारण की चेंडूला पाठवून दिलं सरळ डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचते म्हणजे तब्बल स्कोर कार्ड म्हणजे पाहायला गेलं तर 26 धावा 26 लॉस ऑफ 1 विकेट. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामधल्या अखेरच्या एका चेंडूचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. जसं की आपण बघतोय जे आपण 5 षटकांचे सामने बघतोय आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर हा देखील खूप एक इम्पॉर्टंट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर स्पोर्ट्स वर्सेस आपण होतो शिव स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल चेंडू फेकला गेलाय. अंतिम चेंडू इथे मात्र चांगला खेळून काढलाय. क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस कांबळे मित्रांनो क्लासिक प्लेअर आहे. इथे मात्र काय घडलंय या वेळेला मात्र बघण्यासारखं असेल. मला वाटतं श्रेयसला माघारी परतावं लागतंय की काय. येस सिटीज इथे मात्र माघारी परतावं लागतंय. मोठा मासा मोठा मोहरा इथे मात्र गारद केला जातोय. बॅक टू द पवेलियन श्रेयस कांबळे डीजे. संघाकडून 4थं षटक कोण गणत पाहूया. प्रसाद सर तुम्हाला काय वाटतं. श्रेयस कांबळेला मैदान थांबणं खूप गरजेचं होतं. नक्कीच कारण की तो मागच्या मॅच मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता. परंतु त्याला इथे मात्र दुसरी धाव घ्यायची होती परंतु त्याच्यामध्ये तो आउट झालाय. परंतु जर थांबला असता तर नक्कीच धावसंख्या मोठी उभारली गेली असती. परंतु आता मात्र धावचीच झालाय तर काही करू शकत नाही. कारण की आता मात्र पाहायला गेलं तर हा देखील येतोय. तो नवीन बॅटर असेल आकाश पुटक आपल्याला पाहायला मिळतोय. जो मात्र हा देखील सूरज हा एक आयकॉन खेळाडू आहे. हा देखील सेकंड आयकॉन खेळाडू आहे. परंतु बघूयात त्याच्यामधून चांगली बारी येते का. प्रसाद सर तुम्हाला वाटतं अनिकेत पवार याच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटेल. आपल्या अनेक टुर्नामेंट त्यांनी खरोखरच सुंदर अशा रीतीने पार पाडलेत. या टुर्नामेंट मध्ये कशा प्रकारे पाहायला भेटेल गोलंदाजी अनिकेत पवारची. विचार केला तर अनिकेत पवार हे एक मोठं नाव आहे या पंजाब क्षेत्रात. तो वारंवार आयकॉन साठी निवडला जातो प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर. आणि या स्पर्धेमध्ये देखील तो आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन म्हणून दाखल केला जातोय. चांगली बॉलिंग करतो चांगली बॅटिंग करतो. परंतु आता मात्र हा सामना त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं या षटकामध्ये तो कमीत कमी धावा खर्च करायचा नक्कीच प्लॅनिंग केला असेल. परंतु मित्रांनो पाहायला गेलं तर आता मात्र जो बॅटर पाहायला मिळतो नवीन असेल त्याचं नाव आहे आकाश पुटक. हा देखील त्या संघाचा आयकॉन 2 असेल. आकाश पुटक नक्कीच दाखल केला जातो या फलंदाजाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 संपलेत आणि 3 षटकांच्या अखेरीस जर का विचार केला तर धावसंख्या झाली म्हणजे 27 धावा. आता मात्र पाहायला गेलं तर मला वाटतं अनिकेत पवार ते मात्र दाखल केला जातोय. षटक क्रमांक 2 त्याच्या बाईक असेल आणि मला वाटतं षटक क्रमांक 4 चालू होईल. थोड्याच वेळामध्ये सामना करतोय आकाश पुटक. बघूयात काय घडतोय. आयकॉन खेळाडू आहे. चांगला चेंडू इथे मात्र पुश करायचा होता परंतु इथे मात्र काय स्विच अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तू जरी काय आयकॉन खेळाडू असेल तर मी देखील एक आयकॉन खेळाडू आहे असं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच इथे मात्र लेग कटर केला जातोय. अनिकेत पवारच्या माध्यमातून इथे मात्र जागेवरती ठेवलं जातंय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. पुन्हा पुढचा चेंडू असेल. नेक्स्ट बॉल दुसरा चेंडू असताना पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर बसतो. यातीन पवार साठीचा जेल होता कठीण जेल होता परंतु इथे जेल होणार नाहीये आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय दरम्यानच्या दिशेने. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल गेला
इथे मात्र गेलाय आणि एक धाव मिळते एका धावीच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरता होते जाणून ती म्हणजे तब्बल 28 या धावसंख्येवरती 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. यातून देखील पाहायला गेलं तर या इनिंगचे मला वाटतं अजून देखील 10 चेंडू बाकी असतील म्हणजेच काय तर या षटकामधले अजून देखील 4 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. सामना करेल आता मात्र या वेळेला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडवरती आपण बघतोय आकाश फुटक जो मात्र आयकॉन 2 असेल या संघासाठी चेंडू फेकला गेलाय मोठा फटका लगावला गेला इथे मात्र आकाशची बॅट बोलले मित्रांनो आकाशची बॅट बोलले आकाश 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 चेंडूला पाठव दिलाय सरळ सीमा रेषा पार चेंडू परार षटकार वारे माझ्या भावा लगावलाय 6 धावा आणि या 6 धावांच्या माध्यमातून जर का विचार केला तर धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 34 धावा 34 आपण बघतोय धावसंख्या इथे मात्र लागताना पाहायला मिळते. आकाश फुटक मी आधीच बोललो होतो हा देखील एक घातक खेळाडू आहे आपल्या संघासाठी पुन्हा एकदा दाखवून देतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा बघत काय करताय नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे इथे मात्र हेलिकॉप्टर करायचा होता परंतु इथे मात्र पूर्णपणे बीट केलं जाते नक्कीच एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा असं आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला तर अनिकेत पवार हा देखील एक चांगला बॉलर आहे चांगली बॉलिंग करतोय परंतु आता मात्र कुठेतरी त्याच्यावरती आक्रमण बोललं जाते परंतु आकाश फुटक हा देखील एक चांगला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल इथे मात्र चेंडू पिकला जातोय चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो इथे मात्र झेलचा प्रयत्न होईल का तुषार चाळकेसाठीचा हा सोपा झेल असेल आणि इथे मात्र चांगला झेल पकडला जातोय तुषारच्या माध्यमातून आणि इथे मात्र पारीचा खेळ समाप्त झाला म्हणजेच आकाश यांच्यावरचा खेळ समाप्त झालाय गो टू डीजे. तो झेल पकडला तो तुषार चाक्याने खरोखरच सुंदरचं क्षेत्ररक्षण होतं त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय 270 ने हा 270 पॉईंटने हा खेळाडू हा निवडला गेला होता कसं वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल. नक्कीच तुषार चाळके याच्याबद्दल काही विशेष नाही कारण की तो एक चांगला खेळाडू आहे आपल्या गावामधला खेळाडू आहे चांगला नक्कीच चांगली फिल्डिंग करतो. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय नेक्स्ट बॉल इथे मात्र हुकअप करायचा होता बॅकफुटला जाऊन इथे मात्र पंच करायचा होता परंतु पाहायला गेला तरी ते निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान षटक क्रमांक 4 इथे मात्र संपते आणि 4 षटकांच्या अखेरीस जर का विचार केलं तर धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 34 धावा. षटक कोण गणत पाहूया मला वाटतंय संघाकडून शेवटचं षटक मला वाटतंय 4 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय धावसंख्या झाली ती 34 धावा. जर संघाचं मोठं लक्ष ठेवायचं असेल तर मला वाटतंय सौरभ कांबळे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे सौरभ कांबळे विनंती असेल आपल्याला. संघाकडून मला वाटतं शेवटचा षटक घेऊन तो पारस पाहूया आणि मला वाटतं स्ट्राईकला असेल तर मला वाटतं प्रतीक नॉन स्ट्राईकला असेल तो एक आयकॉन खेळाडू म्हणजे तो प्रशांत पारस आपल्या शक्यते पहिल्या चेंडू घेऊन जायचो प्रतीकसाठी पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता जोरदार मारला चेंडू पाहूया झेल खाली कोण येतो का पाहूया. मला वाटतं क्षेत्ररक्षण करताना प्रणव चाके इथे दिसत आहेत 2 धावा पूर्ण केल्यात सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते प्रणवच्या माध्यमातून 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडले धावसंख्या ती 36 धावा. हॅलो हॅलो अनिकेत कांबळे आणि सौरभ कांबळे विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे अनिकेत कांबळे सौरभ कांबळे. शेवटच्या षटकात 5 चेंडू शिल्लक असतील पारस आपल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन जातोय तो प्रतीकसाठी पाहूया इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटे यश रक्षक यतीन पवार खास करून मुंबईवरतून आले ते या टुर्नामेंट साठी एक क्रिकेट प्रेमी म्हणून ओळखले जातात. यतीन पवार या मैदानावरती खेळताना दिसतात. पारस आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल प्रतीकसाठी पुन्हा एकदा 10-12 पावलाचा रनअप घेऊन जातोय पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी शॉर्ट पिच चेंडू होता इथे मात्र खरोखरच सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते तितक्या सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय यतीन पवारच्या माध्यमातून. कोणतीही धाव नाही कोणताही धोका नाही धावसंख्या मात्र येत 36 धावा. शेवटच्या षटकातील मला वाटतंय 3 चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूवरती षटकार व चौकार मारतो का प्रतीक आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवतो का पाहूया. पुन्हा एकदा पारस आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय इथे मात्र मोठा पटका मारलाय पाहूया मला वाटतंय सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. मी अगोदरच बोललो होतो षटकार व चौकार मारतो का आणि षटकार पाठवलाय सीमारेच्या बाहेर डीजे.
इथे मात्र अगोदरचे मात्र चेंडू मात्र सुंदर असे टाकले होते पारस यांनी. इथे मात्र मोठी गलती केली नाही, पाठवलं सीमारेच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी. पारस आपल्या शक्य पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र मोठा फटका, सलग दुसरा षटकार. पारसच्या बॅट मधून निघाला दुसरा षटकार, सॉरी प्रतीकच्या बॅट मधून दुसरा षटकार. आणि 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 48 धावा. थोडस महागडा असं षटक पडलंय ते पारसच. इथे मात्र अगोदरचे चेंडू मात्र सुंदर असे टाकले होते, मात्र 2 चेंडू मात्र खराब टाकले आणि सीमारेच्या बाहेर पाठवले चेंडू. 6 धावा, हॅट्रिकला चान्स असेल तो. प्रतीक याला पाहूया. इथे मात्र फुल टॉस चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षण, इथे मात्र सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली. ती प्रत्यक्षच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी पाहायला भेटली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाती मला वाटतंय 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं ते दत्तचंद स्पोर्ट या संघासमोर. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. मला वाटतं धावा जमवल्या प्रतिक्रिया असतील 2 षटकांमध्ये 1 चौकार मारून. 13 चेंडू 28 धावा जमवल्या. खरोखरच सुंदर अशी कामगिरी पार पाडली ती प्रतिक्रियाने. एक महागडा असं षटक पडले ते शेवटचं म्हणजे पारसने आपल्या षटकांनी मला वाटतंय धावा दिल्या त्या 18 धावा दिल्यात. खरोखरच महागडा असं षटक पडलं. मला वाटतंय अनिकेत पवार याचं खरोखरच सुंदर अशी षटकं पडली होती. मला वाटतंय अनिकेत पवार यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये मला वाटतं धावा दिल्या होत्या. तरी सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तरी सर्व प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घ्यायचा आहे व सर्व युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हा सामना पाहायला भेटत आहेत. तरी सर्व घरी बसले असतील त्यांनी सर्व प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, सर्व मान्यवरांचं स्वागत. डीजे धावलाय पाहूया शिव स्पोर्ट या संघानं. आणि सलामीची जोडी दाखल झाली ती दत्तचंद्र स्पोर्ट या संघाची सलामीची जोडी जितेंद्र चाके आणि तेजस कांबळे. सुंदर असा सामना पाहायला भेटणार आहे. 52 धावा जमवल्या, 53 धावांचं लक्ष आहे. पंच 2 मिनिटं थांबायचंय. हॅलो, एक सूचना आहे बघा. आता जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सरळ बी ग्रुप बी साठी टेबल टॉपरसाठी सुपर ओव्हर खेळेल. मायरा 11 हा संघ आहेच, त्याप्रमाणे या जो संघ जिंकेल तो संघ सुपर ओव्हरसाठी खेळेल. यानंतर होणार लगेच सामना असेल तो
ग्रुप बी टॉपरसाठी मायरा इलेव्हन संघ सज्ज असेलच. आता जो संघ जिंकेल तो सरळ, यानंतर आपल्याला एक सुपर ओव्हर बघायला मिळणार आहे. त्या दोन संघामध्ये आपल्याला इथे सामना मिळणार आहे, तो म्हणजेच मायरा इलेव्हन हा संघ सज्ज असेलच ग्रुप बी टॉपरसाठी. व आता जो या दोन संघांमध्ये संघ जिंकेल तो संघ इथे सज्ज असेल या सुपर ओव्हरसाठी. पुन्हा एकदा वळूयात मॅच मध्ये, बघत काय घडतं बिघडतं मैदानाच्या आतमध्ये, बघत काय घडतंय. इथे मात्र पाहायला गेलं तर इथे जितू चाळके आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र ओपनर असेल. बघूयात काय घडतंय. 53 धावांचा आपल्या टोटल टार्गेट पाहायला मिळत आहे. बघूयात काय घडतंय. पहिले षटक असेल यावेळेला, षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झालाय गोलंदाज आपण बघतोय. आकाश फुटक आपल्याला पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर एक आयकॉन खेळाडू जरूर आहे आपल्या संघासाठी, परंतु पाहायला गेलं तर नक्कीच मुन्नाचं कौतुक करावं तेवढं मित्रांनो कमी असेल, कारण की तिने मागच्या जसं की पाहायला गेलं तर मागच्या इनिंगमध्ये तुफान अशी बॅटिंग पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 1 चौकार, नक्कीच चांगला खेळला गेलाय. आता पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चांगला चेंडू आहे, बैठक परिधान केला जातोय, झेलचा प्रयत्न होईल का इथे मात्र नक्कीच बघण्यासारखं असेल, परंतु इथे मला वाटतं चेंडूला पाठवून दिलंय सरळ थर्ड मॅचच्या दिशेने. एका धावेसाठी नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव नक्कीच मिळेल मित्रांनो. नक्कीच इथे आपल्याला एका धावेचा इथे मात्र इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच फलकावरती लागते. प्रसाद सर, तुम्हाला काय वाटतं जितेंद्र चाळकेच्या माध्यमातून, मग कारण अनेक टुर्नामेंटने खरोखर आयकॉन खेळाडू म्हणून चांगलीच कामगिरी पाडली, या मॅच मध्ये कशा प्रकारे तुम्हाला फलंदाजी वाटेल? नक्कीच जर का विचार केला तर आपण हा आधी बॉल बघूया कसा होतोय तो. नक्कीच पाहायला गेलं तर इथे एक चांगला चेंडू खेळून काढला गेलाय जितूच्या माध्यमातून, आणि इथे मला वाटतं एकच धाव मिळेल का. यस, नक्कीच सूरज जर का विचार केला ना तर जितू चाळके नक्कीच या स्पर्धेत जो पहिला सामना झाला होता त्या सामन्यामध्ये जितू चाळकेची बॅट ही आग ओकताना पाहायला मिळाली होती. 4 षटकार त्याच्यामध्ये पाहायला मिळाले होते, 4 षटकार लगावले होते, परंतु काही कारणास्तव ते मॅच हरले होते. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर तो आता अजून देखील आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळतो. जितू चाळके एक चांगला खेळाडू जरूर आहे, परंतु आता मात्र नक्कीच दबावाखाली असेल, कारण की 53 धावांचं टोटल टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. सूरज सर, नक्कीच तुम्हाला कोणता संघ जिंकलं असं वाटतं या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये? कारण मला वाटतंय की जितू चाळकेच्या पण क्षमता आहेत बॅट मध्ये मोठे मोठे पटके मारायची. पाहूया आता तेजस कांबळे, इथे मात्र मोठा पटका मारलाय, इथे मात्र झेल टिपलाय, सुंदरसा झेल टिपलाय श्रेयस कांबळे आणि संपवलाय तेजस कांबळेचा खेळ. खरोखरच सुंदरसा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते श्रेयस कांबळेच्या माध्यमातून. विजय मैदानावरती युवा सेना हरचिरी विभाग प्रमुख प्रशांत चाळके यांचं स्वागत होतंय, आगमन होतंय. स्वागत असेल कमिटीतर्फे. त्यांनी देखील कमिटीमध्ये येऊन स्थानाबद्ध व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. युवा सेना हरचिरी विभाग प्रमुख प्रशांतजी चाळके सर यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत असेल कमिटीतर्फे. मनपूर्वक विनंती असेल स्थानाबद्ध व्हायचं. येस, नक्कीच पुन्हा इथे बोलणार आहोत सामन्याच्या आतमध्ये. बघूयात काय घडते बिघडते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर इथे चेंडू फेकले गेले ते म्हणजे 3 आणि 3 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा इथे मात्र खर्चिक पडल्या गेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच जो मात्र मित्रांनो जो आता माघारी परत जातो म्हणजे तेजस कांबळे, एक चांगला सुरज्य खेळाडू होता. त्याने मागच्या मॅचमध्ये सामन्याचा किताब पटकावला होता, परंतु आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्या फटक्या मागे इथे मात्र पावर तितकी ताकद तितकी नव्हती आणि त्यामुळे तो माघारी परतलाय. सूरज, तुला काय वाटतं आता नक्कीच नवीन फलंदाज जो आता आलाय पारस कांबळे कशा प्रकारे खेळेल? पारसच्या मध्ये पण क्षमता आहे मोठे मोठे पटके मारायची, कारण अनेक टुर्नामेंट सुद्धा त्याने व चांगल्या रीतीने पार पाडले आहेत. पाहूया या मॅच मध्ये, मला वाटतं चांगली कामगिरी पाहायला, कारण लक्ष मोठं आहे, 53 धावांचं लक्ष आहे, कारण त्याला चांगली कामगिरी पार पाडावीच लागेल. तुम्हाला कसं वाटतंय? येस, बघूया पारस कांबळेवरती देखील त्यांनी त्या संघाने जास्त पॉईंट्स खरीदले होते. 280 पॉईंटला हा खेळाडू खरीदला गेला होता. पारस कांबळेवरती नक्कीच नजरा असतील सर्वांच्या. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला, मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र बीट झालाय. मला वाटतं इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतायत, पंचांनी दंडित केलंय. पंचांनी या वेळेला क्रिकेटच्या पटलावरचा नियम क्रमांक 23 वापरलाय. वाईट इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळते एका धावेच्या माध्यमातून. जर का विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा, 1 गडी बाद 3 असं असेल धाव फलक. नक्कीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी सर्व क्रिकेट रसिकांचं या भव्य दिव्य क्रीडांगणावरती स्वागत करतोय. नक्कीच पुन्हा एकदा वळणार आहोत या नेक्स्ट बॉलकडे. आकाश फुटक आयकॉन खेळाडू आहे, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पारस कांबळेवरती नजर असणार आहे सर्व खेळाडू सर्व क्रिकेट रसिकांच्या. नक्कीच एक मोठं नाव आहे या भाद्रेवाडी नक्कीच वाडीतल पारस कांबळे. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक वरती गेला असेल तो म्हणजेच या वेळेला पाहायला गेलं तर जितू चाळके तेव्हा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग गेली, परंतु तदनंतर इथे मात्र खामोश ठेवलं जात आहे. आतापर्यंत देखील तो शांत आहे, परंतु मला वाटतं नक्कीच त्याची बॅट कळपणार आहे, कारण की त्याला खूप ॲडव्हान्टेज आहे. वाऱ्याचं देखील ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बघूयात काय होतं. डागुरा फलंदाज जितू चाळके स्ट्रायकिंग एंड. इथे मात्र मोठा फटका लावायचा प्रयत्न केला गेलाय, परंतु इथे मात्र मला वाटतं या वेळेला चेंडू ट्रॅव्हल झालाय ऑफसाईड दिशेने.
क्षेत्ररक्षक श्रेयसने हा चेंडू अडवलाय. चेंडू फेकेपर्यंत इथे एक धाव यावेळेला चोरली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धाव संख्या झाली म्हणजेच 5 धावा. मस्त जसं की पाहायला गेलं तर 5 चेंडू इथे मात्र फेकले गेलेत. 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय सरासरी समोरच्या सारखी धावल्या संख्या खेळताना पाहायला मिळतोय. येस पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच पाहायला गेलं तर इथे पाहायला गेलं तर एक मोठा इथे मात्र सामना आपल्या रंगांना पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर नक्कीच धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा. एक गड्याच्या बोलले 6 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. अजून देखील एका चेंडूचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल असेल आकाश फुटे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्गवरती पारस कावळेवरती सगळ्या नजर असतील. चेंडू फेकला गेलाय. मोठा फटका लगावला जातोय. झेलचा प्रयत्न होईल का परंतु नाही. आणि मला वाटतं इथे चेंडूला पाठवून दिलाय. सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 10 या धावसंख्येवरती 10. जसं की पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे 10 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील मला वाटतं 24 आणि 24 चेंडूवरती मला वाटतं विजयासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळणार आहे. मित्रांनो यानंतर आपल्याला देखील एक चांगला सामना म्हणजे सुपर ओव्हरचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. मायरा 11 संघ सज्ज असेल परंतु आता मात्र या 2 संघांमध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ सरळ जाईल सुपर ओव्हर मध्ये. नक्कीच मायरा 11 सोबत हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या दोघांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या सुपर ओव्हरचा थरार इथे या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. नक्कीच बघूया आता सुपर ओव्हर मध्ये कोणता संघ विजय प्राप्त करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. हा संघ प्रसाद सर तुम्हाला आता आयकॉन म्हणून श्रेयस कांबळे आता गोलंदाजीसाठी आले तर त्याच्याबद्दल काय वाटत असेल तुम्हाला. श्रेयस कांबळे वरती जर का विचार केलं श्रेयस कांबळे उत्कृष्ट बॉलर आहेच परंतु त्याच्याकडे जे व्हेरियन्स आहेत ना ते खूप कमालीचे आहेत. लेग कट करतो ऑफ कट करतो स्लोवर पण टाकतो असा खेळाडू आपल्याला बॉलर नक्कीच एक चांगला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जर का विचार केला तर आकाशने चांगली बॉलिंग केली आहे. एक फटका जरूर खाल्ला परंतु चांगली बॉलिंग केली आहे. 10 रन फक्त खर्च केलेत. आता मात्र श्रेयसवरती सगळे नजर असतील. श्रेयस आणि समोर सामना करतोय तो म्हणजे जितू चाळके. आता मात्र आयकॉन वर्सेस आयकॉन असं आपल्याला बॅटल पाहायला मिळतंय. नक्कीच बघूयात जितू चाळके आपली बॅट इथे मात्र तळपताना पाहायला मिळतोय का नक्कीच बघण्यासारखं असेल. पहिला चेंडू हेवी गो फर्स्ट बॉल या षटकातला चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र यॉर्कर होता हेलिकॉप्टर केला जातोय. इथे मात्र पराकडून छोटीशी चूक झाली आहे. नक्कीच इथे मात्र मिस फिल्डिंग झाली आणि त्याच मिस फिल्डिंग मध्ये जर का पाहिलं गेलं तर इथे मात्र एक धाव इथे मात्र खर्चिक पडली देखील जातीये. नक्कीच युवा सेना हरचरी विभाग प्रमुख प्रशांत चाळके यांचं इथे आगमन झालंय. त्यांनी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी कांबळेवाडीतील एक बहारदार व्यक्तिमत्व म्हणजेच उमेशजी पावसकर सर यांचं देखील आगमन होतंय. त्यांनी देखील इथे स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल कमिटीतर्फे. नक्कीच एक मोठं नाव या कांबळेवाडी जिल्ह्यात कांबळेवाडी वाडीमधलं. पुन्हा एकदा बोलणार आहोत सामन्याच्या आतमध्ये बघूयात काय घडते बिघडते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा श्रेयस कांबळेवरती नजर असतील सर्व क्रिकेट रसिकांच्या. नेक्स्ट बॉल असेल चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पाहिला तर इथे मात्र फटका जरूर बसतोय. फटका येतोय विकेट किपर मला वाटतं इथे फंबल ठरतोय. फंबल झाला इथे मात्र डिरेक्टचा प्रयत्न देखील झाला. मित्रांनो खूप काही झालं या चेंडूवरती. नक्कीच डिरेक्टचा प्रयत्न केला गेला. झेल देखील सुटला. 2 धावा मिळाल्यात. खूप इथे मात्र काहीतरी आपल्याला पाहायला मिळाल्या चेंडूवरती. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 13 धावा 13 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर श्रेयस कांबळे एक नामवंत असा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याने कमी वयामध्ये मोठं नाव केलंय. या नक्कीच शिवनेरी चाळकेवाडी संघातून खेळताना वारंवार पाहायला मिळतो. श्रेयस कांबळे नावाचं वादळ आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतं. नक्कीच कमी वयामध्ये त्याने एक नाव केलंय. एक चांगला फलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच गोलंदाज. नेक्स्ट बॉल असेल चांगला चेंडू इथे मात्र आडव्या घ्यायचा प्रयत्न केला होता. फटका जरूर इथे मात्र नक्कीच लागणार नाही कारण की कनेक्शन झालं नव्हतं आणि इथे मात्र सरळ चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक गॅदर करतायत.
धावसंख्या झाली ती म्हणजेच इथे मात्र पाहायला गेलं तर 13 धावा. नक्कीच मित्रांनो 53 धावांचं इथे टार्गेट आहे म्हटल्यावर तुम्हाला मोठे फटके इथून पुढे तुम्हाला नक्कीच खेळायला लागणार आहेत, कारण की मोठी धावसंख्या आपल्याला उभारायची आहे मित्रांनो. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. श्रेयस कांबळे बघूयात काय होतंय. नेक्स्ट चेंडू असेल इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर श्रेयस कांबळे कुठेतरी आपल्याला इथे हाबी ठरताना पाहायला मिळतोय. नक्कीच नावाप्रमाणे खेळी करताना पाहायला मिळतोय. वारंवार त्याने चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली आहे. श्रेयस कांबळे नावाचं वादळ आपल्याला बॉलिंग मार्गावरती पाहायला मिळतंय. जसं की पाहायला गेलं तर आयकॉन म्हणून निवडला गेला होता. आयकॉन 1 साठी हा पात्र आहे खेळाडू आणि त्याची आपल्या कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, चेंडू पिकला जातोय, चेंडू पिकला जायला इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र भिरकावायचा होता. लगातारचा येणारा तिसरा आपल्याला निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पारस कांबळे कुठेतरी आता मात्र दर्पणाखाली असेल, कारण की लगातार 3 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले गेले. 53 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र 3 चेंडू निर्धाव इथे मात्र फेकले गेलेत. म्हणजेच काय तर दबाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच श्रेयस कौतुक करावं लागेल, कारण की चांगली बॉलिंग केली आहे. पारस कांबळे चांगला बॅट्समन आहे, परंतु एक चांगली आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. वारंवार चांगली लेंथ, चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते श्रेयसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, या वेळेला चेंडू फेकला जातोय, चेंडू फेकला गेलाय इथे मात्र पुन्हा एकदा काय या वेळेला मात्र लगातार येणारा चौथा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मोठ्या सामन्यामध्ये एक चांगली आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. श्रेयस कांबळेला फक्त या षटकामध्ये मला वाटतं 3च धावा खर्च करत एक चांगला आपला स्तंभ नक्कीच संघ जर का पाहिजे तर चांगल्या पार्ट्यामध्ये इथे आणून ठेवला आहे. जसं की पाहायला गेलं तर इथे षटक क्रमांक 2 या वेळेला समाप्त झालंय. 2 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे स्कोरकार्डवरती 13 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि विजयासाठी मला वाटतं 40 धावांची इथे मात्र गरज असेल. 18 चेंडू आणि 40 धावा. कोणता संघ इथे मात्र हाबी ठरतो हे मात्र बघण्यासारखं असेल. नक्कीच पुन्हा एकदा मिस आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व संघ खेळाडूंचं मी या मैदानावरती कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतोय. आणि ही जी स्पर्धा घर बसल्या tenniscricket.in माध्यमातून जी ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह बघतात त्यांचं देखील मी इथे स्वागत करतोय. tenniscricket.in माध्यमातून नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली जाते. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच मला वाटतं तुषार येतो नवीन गोलंदाज. जसं की पाहायला गेलं तर आदरणीय गिरीशदा कोचरेकर आणि सोनमताई चव्हाण यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली जाते आहे. त्यासाठी पाहायला गेलं तर या tenniscricket.in माध्यमातून जर का विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. पुन्हा एकदा कॅमेरामॅन असतील सपवान बारगीर, ऑपरेटर असतील ते म्हणजे सागर लिंगायत सर यांचं देखील स्वागत करतो मनापासून. पुन्हा बोलूयात मैदानाच्या आतमध्ये बघूयात काय करते. 18 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं 40 धावांची गरज असेल. सुरेश सर काय वाटतं त्याच्यामध्ये किती धावा येतील? पाहूया आता संघाकडून. मला वाटतं तिसरा षटक घेऊन येतो आदित्य, तुषार फुटक. त्याला सामना करून तर मला वाटतं जितेंद्र चाके. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. लक्ष मोठं आहे जितेंद्र चाकेला, मोठे फटकेबाजी करावीच लागेल कारण त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारला. इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या मधून धावसंख्येत मात्र चांगलीच भर पडली आहे ती डीजे. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. अशी जर मोठे फटके मारले तर आपल्या संघाला नक्कीच विजयाकडे वळवू शकतो जितेंद्र चाके. त्याच्याकडे क्षमता आहे ती. आपली आयकॉन म्हणून का निवड केली हे मात्र दाखवून देतोय या मैदानावरती. तुषार फुटक आपल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन जातो. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्येत 20 धावा. आता मात्र मला वाटतं विजयासाठी मला वाटतंय 33 धावांची गरज असेल. इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. स्ट्राईक सांभाळतो एक आयकॉन खेळ. रत्नागिरी मध्ये मोठं नाव आहे जितेंद्र चाकेचं. तुषार फुटक आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. पाहूया मला वाटतंय 33 धावांची गरज असेल विजयासाठी. तुषार फुटक आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथं मग फुल टॉस चेंडू होता, मात्र पुरेपूर फायदा उठवला. पाहूया क्षेत्ररक्षण करताना श्रेयस कांबळे. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अशा तऱ्हेने मोठा धक्का बसलाय, मोठी चूक केली. ती मोठा मासा गळायला लागलाय जितेंद्र चाकेच्या स्वरूपात, कारण जितेंद्र चाकेकडे ती मोठी क्षमता होती षटकार व चौकार मारायची. इथे मात्र एक षटकार तर मारला होता. इथे मात्र परत आउट होताना दिसतो आपल्याला जितेंद्र चाके. मात्र खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं ते श्रेयस कांबळेच्या माध्यमातून. आता मात्र ज्याच्याकडे साऱ्या नजरा लागल्या होत्या
मैदानात दाखल होतोय आयकॉन खेळाडू अनिकेत पवार. पाहूया आपल्या संघाला 33 धावांची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ती. 32 धावांची गरज आहे. इथं मात्र मैदानात खूप थांबणं गरजेचं होतं जितेंद्र चाकेला, कारण दुसरी धाव कोण गरज नव्हती आणि धावपास होऊन परत तंबूत परत झालाय. आता मात्र विजयासाठी 32 धावांची गरज आहे. मैदानात दाखल झालाय तो आयकॉन खेळाडू अनिकेत पवार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ती. अनेक टुर्नामेंट गाजवलेला हा खेळाडू अनिकेत पवार एक रत्नागिरी मध्ये मोठं नाव आहे. पाहूया पण त्याच्या समोर एक गोलंदाजीचा भार सांभाळत होतो तुषार फुटक. जितेंद्र चाकेला माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा हे सूरज सर काय वाटतं पारस कांबळे इथे मात्र चांगली कमबॅक करेल का? कारण की इथे मात्र पहिल्या लगातार तो 4 चेंडू इथे मध्ये तो खेळलाय, परंतु मला वाटतं तो खेळणार आहे कारण की चांगला फटका इथे मात्र तो नक्कीच वारंवार खेळतो आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे. नक्कीच मित्रांनो पारस जर का विचार केला तर एक नाव मोठं आहे, परंतु कुठेतरी या वेळेला दडपणाखाली सापडलाय. नक्कीच आतापर्यंत पहिल्या धाव संख्या होती म्हणजेच 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 14 चेंडू आणि 31 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. तुषार फुटक चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा पारस कांबळे बघूया दडपणाखाली जरूर आहे, परंतु इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र काय होतंय श्रेयसने चेंडू अडवलाय. चेंडू फेकेपर्यंत इथे मला वाटतं एक धाव इथे मात्र खर्चिक पडली जाते. नक्कीच श्रेयस हा देखील एक चांगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद सर तुम्हाला श्रेयस कांबळे बद्दल काय वाटतंय? आयकॉन म्हणून निवड केली आणि सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय, फलंदाजी पण पाहायला भेटली त्याच्या बॅट मधून. तुम्हाला काय वाटतंय श्रेयस कांबळे बद्दल? नक्कीच श्रेयसने इथे बॅटिंग चांगली केली, परंतु थोडासा निराश राहिला बॅटिंग मध्ये जर का विचार केला तर त्याची लवकर विकेट पडली, परंतु इथे मात्र ते फिल्डिंग मध्ये इथे मात्र प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा बघूयात काय करतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर अनिकेत पवारसाठीचा चेंडू होता, स्लोवर होता. पाहायला गेलं तर इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. नक्कीच अनिकेत पवारकडे जर का विचार केला ना सूरज सर तर नक्कीच या चाळकेवाडीतील स्टार खेळाडूमध्ये गणना केली जाते असा खेळाडू आपल्याला बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. अनिकेत पवार नावाचं वादळ इथे मात्र आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल. नक्कीच तुला काय वाटतं अनिकेत पवार या पारीमध्ये किती धावा करेल? कारण अनिकेत कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील, मोठे फटके मारायची क्षमता आहे त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा पाहूया इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता अनिकेत पवार याचा, मात्र एक धाव चोरटी काढण्यात यशस्वी झाला. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू हा एका धावेसाठी, एका धावेच्या माध्यमातून मात्र धाव संख्येत भर पडली. धाव संख्या ती 25 धावा. आता मात्र मला वाटतं विजयासाठी धावा बनवायच्या असतील. विजयासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळेल. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर यानंतर आपल्याला एक घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. नक्कीच सुपर ओव्हरचा इथे मात्र रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. नक्कीच मायरा 11 हा संघ सज्ज असेल, त्याचप्रमाणे या दोन संघामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ सरळ प्रवेश करणार आहे सुपर ओव्हरच्या इथे मग आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूयात कोणता संघ असेल तो शिव स्पोर्ट्स की दत्तचंद स्पोर्ट्स हा संघ असेल. बघूयात कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बघूयात काय घडतंय. नवीन आपल्याला बदल पाहायला मिळतोय जो मात्र श्रेयस कांबळे वैयक्तिक मला वाटतं दुसऱ्या षटक घेऊन दाखल झालाय. विजयासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. बघूयात काय घडतंय. पारस कांबळे दबावाखाली जरूर असेल, परंतु कमबॅक करू शकेल का? एसीटीचे बघण्यासारखं असेल हा बॅटल. बघूयात काय होतंय. चेंडू पिकला जातोय. चांगला चेंडू आहे. त्रिफळाचीत केलाय चेंडूने. वेस्टर्नचा वेध घेतलाय. दांडी 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 गोल माघारी परतोय. या वेळेला मात्र पारस कांबळेला माघारी परतावं लागेल. डीजे नक्कीच जर का विचार केला तर आता मात्र विजयासाठी मला वाटतं 11 चेंडू आणि
28 धावांची गरज आहे. प्रणव चाळके आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. प्रणव चाळके इथे मात्र दाखल केला जातोय. नक्कीच प्रणवकडे देखील तेवढी क्षमता असेल. नक्कीच जर का विचार केला तर प्रणव चाळके हा देखील एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच चाळकेवाडी या संघाला बिलॉंग करतो. नक्कीच चांगली बॅटिंग करतो, परंतु आता मात्र समोर एक चांगलं बघण्यासारखं बॅटल असेल. श्रेयस कांबळे वर्सेस प्रणव चाळके. श्रेयस नक्कीच दाखवून दिलंय मी आयकॉन म्हणून का आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा तोच आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. नेक्स्ट चेंडू असेल, चांगला चेंडू आहे, बघूयात खोलवर टप्पा चेंडू फेकला गेला. त्यानंतर इथे मात्र बाईच्या रूपामध्ये एक धाव मिळते. नक्कीच श्रेयसकडे तेज तरार आपल्याला बॉलिंग जरूर पाहायला मिळते. बरे वारंवार चांगले नक्कीच लेग कटर पाहायला मिळतात, ऑफ कटर पाहायला मिळतात आणि इथे मात्र चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. जर का विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 26 धावा, म्हणजेच काय तर मात्र 10 चेंडू आणि 28 धावांची इथे आपल्याला गरज पाहायला मिळेल. प्रसाद सर, तुम्हाला अनिकेत पवारला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अनिकेत पवार बद्दल काय वाटतंय? नक्कीच अनिकेत पवार आयकॉन खेळाडू आहे, परंतु प्रणव चाळकेला इथे मात्र नक्कीच कुठेतरी जखडून ठेवायचा प्रयत्न केला जातोय श्रेयसच्या माध्यमातून. परंतु आता मात्र अनिकेत पवार स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. सर्व आता जबाबदारी अनिकेत पवारच्या खांद्यावरती जरूर आहे, कारण की तो आयकॉन खेळाडू आहे. आणि आता मात्र पाहायला गेलं तर मला वाटतं विजयासाठी 27 धावांची गरज आहे, परंतु ते मात्र सर्व जर शक्य असेल ते म्हणजे अनिकेतच्या खांद्यावर इथे मध्ये अवलंबून असेल, कारण की अनिकेत हा एक धारेकबाज फलंदाज जरूर आहे. परंतु आता बघूयात समोर माफ करा 26 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर समोर जर का विचार केला तर श्रेयस कांबळे हा आयकॉन आहे, त्याचप्रमाणे समोर बघायला गेलं तर अनिकेत पवार हा देखील आयकॉन 1 आहे. आयकॉन 1 वर्सेस आयकॉन 1 अशी आपल्याला बॅटल पाहायला मिळते. बघूयात कोणता इथे मात्र आयकॉन एका वेगावर हॅपी ठरतोय. बघूयात हे मात्र बघण्यासारखं असेल, कारण की पाहायला गेलं तर अनिकेत पवार थोडासा फॉर्म मध्ये नसताना पाहायला मिळतो, परंतु या सामन्यामध्ये बघूयात कमबॅक करतोय का. बॅटिंग मध्ये पाहायला गेलं तर खूप निराश ठेवलाय सर्व क्रिकेट फॅन्सला त्याने वैयक्तिक बॅटिंग मध्ये. आता बघूयात इथे मात्र त्यांना कमबॅक करून देतोय का. चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र पूर्णपणे टायमिंग झालं नाहीये. इथे मात्र फटका इथे मात्र लागलाच नाही आणि इथे मात्र पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर इथे मात्र बहारदार खेळी आपल्याला श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच बॅटिंग चांगली केली होती. आता मात्र बॉलिंग करताना वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. अजून देखील पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 26 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. 8 चेंडू 26 धावा. बघूयात काय होतं. श्रेयस कांबळे चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र वारंवार बीट केला जाते फलंदाजाला. इथे मात्र नक्कीच अनिकेत कुठेतरी इथे मात्र पाहायला गेलं तर जगडून ठेवला जातोय. 2 इथे मात्र लगातार चेंडू धावा फेकले गेलेत, म्हणजेच काय तर आता मात्र पूर्णपणे दबाव आहे ते म्हणजेच अनिकेत पवारवरती. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 26 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. नक्कीच श्रेयस कांबळे हा एक चांगला आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. एक डोकाने हा विचार करून हा बॉल टाकताना प्रत्येक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय करतोय बघूया, हे बघण्यासारखं असेल. मोठा फटका येईल का. चांगला चेंडू आहे, फटका इथे मात्र जरूर फसलाय मला वाटतं, परंतु इथे एक धाव खर्चिक पडली जाते. म्हणजेच काय तर आता मात्र पूर्णपणे जबाबदारी ही पुन्हा एकदा अनिकेतच्या खांद्यावरती असेल, आयकॉन खेळाडूवरती असेल. जसं की पाहायला गेलं तर इथे मात्र षटक क्रमांक 4 या वेळेला समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. जर का विचार केला तर आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची इथे आपल्याला गरज पाहायला मिळते. नक्कीच जर का विचार केला तर मित्रांनो सूरज सर आपण विचार केला तर ह्या 25 धावा ज्या उरल्यात त्या नक्कीच मुन्ना यांच्या असतील, कारण मुन्ना एक चांगली बॅटिंग केली आहे. 2 षटकार ज्याने लगावले होते अंतिम षटकामध्ये, त्याच धावा कुठेतरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. 2 षटकार आणि 1 चौकार एक चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच फटक्यामुळे आपण हा संघ इथे वरचढ म्हणून पाहतोय. तुला काय वाटतं इथून पुढे मोठे फटके येतील का? नक्कीच मला वाटतंय अनिकेत मोठे फटके मारायचे नक्कीच प्रयत्न करेल, कारण आता शेवटचा षटक घेऊन आलाय तो. मला वाटतंय संघाचा संघ मालक म्हणजे प्रमोद शिनगारे शेवटचं षटक घेऊन मला वाटतं नक्कीच मोठे फटके मारायला रोखू शकतो, कारण त्याच्याकडे क्षमता आहे ती तेवढी. तुम्हाला काय वाटतं प्रमोद बद्दल? प्रमोद शिनगारे आपल्या षटकाने पहिला चेंडू घेऊन जातो अनिकेत पवार साठी. पाहूया. हॅलो, जर का हा सामना जिंकून दिला अनिकेत पवार याने तर अनिकेत भातडे संघ मालक यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस येत आहे. जर का सामना जिंकवला तर अनिकेत भातडे यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस आपल्याकडे येत आहे. बघूयात काय होतंय, सामना जिंकेल का दत्तचंद्र स्पोर्ट्स. बघूयात पहिला चेंडू इथे मात्र असेल प्रमोद शिनगारे यांचा. इथे मात्र पहिला चेंडू भिरकवायचा होता, बिग हिट करायचा होता. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला गेलाय. पूर्णपणे दडपण आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या खांद्यावरती असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं 25 धावांची गरज असेल. बघूयात काय घडतं. प्रमोद शिनगारे संघ मालकांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल, विश्वास दाखवला जातोय आयकॉनच्या माध्यमातून. बघूयात काय होतंय. 5 चेंडू आणि 25 धावा. चेंडू फेकला गेला, इथे मात्र खरा फटका, शॉट सिलेक्शन चुकला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर
तुषार फुटकचा हा झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. तदनंतर काय तर आता मात्र स्ट्रायकिंग एंड सांभाळेल तो म्हणजेच प्रणव चाळके. इथे मात्र दरम्यान एक धाव इथे मात्र कुंडी गेली आहे. एक धावच्या माध्यमातून धाव सांगितली म्हणजेच 29 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. म्हणजेच काय तर आता मात्र समीकरण सरळ आहे. तुम्हाला 4 चेंडूवरती 4 षटकार हे लगावेच लागणार आहेत तरच हा तुम्ही सामना जिंकू शकाल. पुन्हा एकदा बघूयात काय होते. प्रणव चाळकेकडे तेवढी क्षमता असेल. प्रमोद शिंदे नेक्स्ट चेंडू असेल, नेक्स्ट बॉल असेल, फेकला गेलाय चांगला चेंडू आहे. इथे मात्र काय, इथे मात्र संघ मालक ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा, मोठा मासा इथे मात्र मागतोय. इथे मात्र यावेळेला चेंडू नेस्टनचा वेध घेतला. इथे मात्र मोठा धक्का बसतोय. गोई टू डीजे. विचार केला तर आतापर्यंत पारड जड झालं ते म्हणजे शिवस्फोट या संघाचा. आतापर्यंत पाहिलं गेलं तर आता विजयासाठी 3 चेंडू आणि नवीन बॅटर आपल्याला पाहिल्यानंतर भरत आलिम पाहिला मिळतो. नवीन बॅटर असेल भरत आलिम ते मात्र असेल सज्ज असेल खेळण्यासाठी. भरत इथे मात्र दाखल केला जातोय. परंतु आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. भरत आलिमकडे नक्कीच अनुभव जास्त आहे परंतु चेंडू खूप कमी आहेत. 3 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच बघूयात कोणता संघ इथून पुढे सुपर ओव्हरला दाखल केला जातोय. मायरा 11 संघ तिकडे सज्ज असेलच. तुमची वाट पाहतोय. बघूयात कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय आणि सुपर ओव्हरकडे लक्ष इथे मात्र प्रदर्शित करतोय. बघूयात काय होतंय. नक्कीच पाहायला गेलं तर मला वाटतं पारडा जड झालं ते म्हणजेच प्रमोशन संघाचं इथे मात्र पारडा जड आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रमोशन संघ मालक इथे मात्र भार आढळत आहेत. या षटकाचा इथे मात्र एक धाव नक्कीच खर्चिक पाडली जाते. एक धाव नक्कीच मिळू शकते परंतु इथे मात्र एकच धाव मिळाली. आता मात्र 2 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मला वाटतं 100% नक्कीच जर का विचार केला तर इथे मात्र पारडं जड झालं ते म्हणजेच शिवस्फोट या संघाचं. कारण की 2 चेंडू आणि 23 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. बघूयात काय होतं. अनिकेत पवार अजून देखील मोठी फटका येतात ते बघूयात काय होतं. झेट फेकला गेला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. इथे मात्र काय लगातार इथे मात्र निराजून पाहायला मिळत आहेत. आता मात्र अंतिम 1 चेंडू असेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. मला वाटतं इथे मात्र नक्कीच आता मात्र औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल कारण की अंतिमचा 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. बघूयाच प्रमोद शिंगारे संघ मालक नक्कीच एक चांगली कमाल करतायत, धमाल करतायत या सामन्यामध्ये. इथे मात्र स्लोवर फेकला गेला. स्लोवरचा इथे मात्र आढावा घेता आला नाहीये आणि अशा प्रकारे इथे हा संघ जिंकलाय. शिव स्पोर्ट्स हा संघ इथे मात्र विजय प्राप्त केलाय आणि सरळ इथे मात्र येऊन टेपलाय तो म्हणजे सुपर ओव्हर मध्ये जिथे आपल्याला मायरा 11 संघ आपण बघतोय. आणि आता होणारा यानंतर होणारा लगेचच सामना असेल तो म्हणजेच मायरा 11 वर्सेस शिव स्पोर्ट्स या संघामध्ये इथे मात्र सामना होणार आहे. सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कुठे जाऊ नका, आपण बघत राहूया. यानंतर होणारा सामना असेल. नक्कीच मी लाईनमननी इतके दिवस कामगिरी पार पाडली त्यांचंही मनपूर्वक सर्व पंचांचंही स्वागत या